आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। भूत असल्याच्या अफवेने आराई व परिसरात भीतीचे वातावरण। खोट्या अफवा पसरवणाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। बागलाण तालुक्यातील आराई व परिसरात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून भूत असल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। भूत असल्याची जी अफवा पसरवली जात असून अशा प्रकारची कोणतीही प्रत्यक्षदर्शी घटना घडली नाही। भूत किंवा भूत सदृश व्यक्ती प्रत्यक्ष निदर्शनास आलेली नाही। सोशल मीडियावरील AI काल्पनिक फोटो असल्याचे निदर्शनास आले। आज आपण 21व्या शतकात इंटरनेटच्या जगात वावरत असताना सुद्धा भूत किंवा भूत सदृश व्यक्तींच्या अफवा पसरवल्या जात आहेत। राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू केलेला असताना सुद्धा अशा घटना जर घडत असतील तर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी। खोट्या अफवांमुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत आहेत। आराई व परिसर शेतीबहुल असल्यामुळे स्थानिक नागरिक शेतामध्ये काम करत असतात। कधी रात्रीच्या पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते। अनेक स्थानिक नागरिक हे शेतामध्ये वास्तव्य करून राहतात। त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे। जर अशा खोट्या अफवा पसरत असतील तर सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत येणार नाही तर काय? तरी प्रशासनाने सदर घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर तपास करून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। सर्वसामान्य नागरिकांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले ते दूर करावे अशी मागणी आता स्थानिक नागरिक करू लागले आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। आराई गाव किंवा आराईच्या परिसरातील खूप दिवसापासून एक अशी अफवा पसरली जाते की काहीतरी एक विचित्र प्राणी म्हणावा किंवा विचित्र माणूस म्हणावा असा आलेला आहे, अशी अफवा पसरत होती। पण मी जनतेला सांगू इच्छितो की ह्या गोष्टी AIच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या आहेत। पण कसं आहे, शेवटी ह्या गोष्टींवर भयभीत नाही झालं पाहिजे। अनेक प्रकारचे महिला वर्ग झालं, लहान चिमुकले शाळेत जाणाऱ्या मुली असतील, शेतकरी वर्ग असेल, हा परिपूर्ण भयभीत झालेला आहे। शेतीत जाण्यासाठी सुद्धा लोक घाबरत आहात। माझं एकच सगळ्यांना आव्हान आहे की कोणी भयभीत होऊ नका, या अफवांवर विश्वास ठेवू नका। तसंच आपला पोलीस डिपार्टमेंट यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की कोणीही या गोष्टींकडे लक्ष देऊ नये। जर कोणी असं करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई डिपार्टमेंट करणार आहे। पण असं करणाऱ्याला एकच आव्हान आहे, असं करू नका, आपलं गाव विचलित करू नका। ही छोटीशी एक बातमी आहे, ही पूर्ण आपल्या जिल्ह्याभर पसरली की काय बघ तुमच्या गावात अनेक प्रकारांचे फोन येत होते की तुमच्या गावात काय घडतंय, की बाजूच्या गावात काय असं प्रकारचं काही आलेलं आहे का। पण काही शोध घेतल्यानंतर हे परिपूर्ण खोटी बातमी आहे। याच्यावर कोणत्याही जनतेने विश्वास ठेवू नका ही नम्र विनंती करतो।